नाशिकमधील भोंदू अशोक खराच्या संदर्भातली पुढची मोठी बातमी आहे। अशोक खरात आणि नामकर्ण आवारे या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। अशोक खरात आणि नामकर्ण आवारे या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। ईडी आता अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सिन्नरच्या न्यायालयाने खरातला ही न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। शुभम, आता ही न्यायालयीन कोठडीमध्ये खराची रवानगी केली जाईल, मात्र ईडी देखील अशोक खरातचा ताबा घेऊ शकते। काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच मी आपण जर बघितलं तर 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा अशोक खरातला सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं होतं। सोबत नामकर्ण आवारे याची देखील 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज या दोघांना सोबत खरं तर न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर केलेलं होतं। दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। या प्रकरणात जर बघितलं तर अशोक खरातचा जो ताबा आहे तो आता ईडी घेण्याची शक्यता जी आहे ती अधिक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। एकूण या सगळ्या प्रकरणांमध्ये मनी लॉन्ड्रिंग संदर्भातील जे तपास आहे तो त्या ठिकाणी बाकी आहे। त्यासाठी खरं तर ईडी अशोक खरातचा ताबा नेमका कधी घेणार याची खरं तर माहिती अद्यापपर्यंत मिळत नव्हती। मात्र आज खरं तर न्यायालयीन कोठडीमध्ये अशोक खरातची रवानगी झाल्यानंतर आजच जो अर्ज आहे ईडी न्यायालयीन प्रक्रियेसाठी देईल आणि त्यानंतर त्याचा ताबा जो आहे तो आज किंवा उद्या सकाळपर्यंत घेतला जाईल अशी जी माहिती आहे ती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। यामिनी अगदी शुभम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर ईडी आता अशोक खरातचा ताबा घेणार आहे। अशोक खरात याला सध्या पोलीस कोठडी संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेलं होतं आणि अशोक खरात याची न्यायालयीन कोठडीमध्ये एकीकडे रवानगी करण्यात येऊ शकते। मात्र त्याच वेळेला ईडी अशोक खरातचा ताबा घेणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।